मनोज जरांगे पाटील ते आता वाशीमध्ये थांबलेले आहेत, पण मराठा बंधू जे आहेत ते CST मध्ये पोहोचलेले आहेत, तिथे पण रोड जाम केला आहेत. तुम्ही लोक मानपूरमध्ये आहे, काय सांगणार आहे? आम्ही तर साहेबांनी सांगितलेल्या आदेशानुसार मुंबई ही जाम करायची आहे आणि ती करायची आम्ही ठरवलेलंच आहे, फायनलच आहे. त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द असतो आणि आम्ही तर म्हणतो सरकारने लवकरात लवकर त्यांना जाग यावी, परमेश्वरानं त्यांना सद्बुद्धी द्यावी की कुठंतरी हा मराठी समाजाचा आक्रोश आहे, जो मराठा समाजाचा जो ही आग आहे, आग विझवण्याचं कुठंतरी काम चांगल्या पद्धतीचं यांनी करावं सरकारनं. ह्या आमची आशा आहे की हे सरकार आम्हाला न्याय देईल अशी आमची आशा आहे. तर या ते मनोज जरांगे पाटील यांना भेटलेले आहेत, पण ते आता 2 वाजता सभा करतील असं त्यांनी सांगितलं आहे. काय सांगणार आहे? कारण काही मराठा बंधू जे आहेत, आरक्षण जे आहेत ते तुमच्या फेवरमध्ये येणार आहे की काय सांगणार आहे? तसं जर विचार करावा गेलं तर आमच्या फेवरमध्ये त्यांना द्यावंच लागेल, कारण कायद्यानुसार आम्ही लढत आहोत आणि जी सत्य बाजू आहे, जी खरी बाजू आहे त्याला न्यायदेवता न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे. 58 मोर्चे झाले, शांततेचे मोर्चे झाले, आता पण हा शांततेचाच मोर्चा आहे आणि सरकारने त्याचा गैरफायदा घेऊ नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे. काय सांगणार आहे? मनोज जरांगे पाटील ते मुंबईमध्ये येत आहेत, पण त्यांच्या आतुरताने सगळ्यांच्याकडे वाट पाहतात. आपल्याला सकल मानखुर्दमधील मराठा समाजातर्फे आपण या ठिकाणी 1-1.5 किलो पोह्यांचं वाटप आपण करतोय. 60,000पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल्स आणि सर्व नाश्ता आपण फक्त एका आवाजावर केलं आहे. आता फक्त आम्ही न्यूज आमच्यापर्यंत अशी पोचली की सरकारच्या शिष्टमंडळाने मनोजदादा जरांगेंशी चर्चा केली. आता 2 वाजता वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे पाटील सर्व समाजाशी सरकारसोबत जी काही चर्चा झाली ती ऑन कॅमेरा सांगतायत. जाहीर सभेमध्ये त्या मोर्चाचं रूपांतर झालं. आम्ही फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. तिथे आपण 2 ते 3 हजाराचा समुदाय या ठिकाणी उपस्थित झाला. तर आम्ही फक्त आता वाट बघतोय की दादा जसा आदेश देतील. दादांनी सांगितलं आझाद मैदानाला जायचं आहे, एका पायावर आम्ही तयार आहोत. दादा म्हणले आरक्षण मिळालं, आम्ही दादांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत. दादा जसा निर्णय देतील. CST आझाद मैदानावरती तिथे पण मराठा बंधू जे पोहोचलेले आहेत आणि तिकडचं पूर्ण सिग्नल जाम केलं, काय सांगणार आहे? आता हे बघा, सरकारला 3-3.5 महिन्यापासून दादांनी वेगवेगळ्या प्रकारे उपोषण करून वेळ दिला होता. सरकारला वारंवार वेळ देऊन सुद्धा जर सरकार लक्ष देत नसेल तर आमचा सुद्धा नाईलाज आहे. आम्ही कोणालाही त्रास दिला नाही आहे. आता इतक्या मोठ्या संख्येने जर मराठा समाज येणार असेल तर थोडाफार त्रास तर होणारच. कोणी जाणून बुजून करत नाही. तुम्ही बघाल ॲम्ब्युलन्स आली काय आली तर आम्ही 1 मिनिटाच्या आत रस्ता करून देतो. त्यामुळे जर थोडाफार त्रास सहन करावा लागला तर त्यामध्ये आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. पण आरक्षणाचा लढाई, आरक्षण मिळवण्यासाठी आम्हाला सुद्धा आपण सगळ्या समाजाने समजून घेतलं पाहिजे. काय सांगणार? काशी की कला जाती मथुरा में मसूदी बसती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती। मुगल कालीन इतिहास में आप सब लोग ने पढ़ा होगा या आपको सब लोग को मालूम होगा कि छत्रपति शिवाजी महाराज ने मुगल कालीन में ऐसा ही बिखरा हुआ जो मराठा था एक जगह भगवा निशान के नीचे लेके आए थे। वैसा ही आज के समय में आज हमारे मराठी मतों के ऊपर जिस राज शासन लोगों ने 60 साल तक राज किया और हम लोग को अंधेरे में रखा, आज हमारा दिन का उजाला हुआ है और हमारे को ऐसा एक सूरज मिला है जो मनोज जरांगे पाटिल के उन्होंने एक भगवे निशान के नीचे सब सकला मराठा समाज को एकत्रित लाया है। और ये जो कल जो बात हुई है कि हमारे 300 मराठा समाज के जो लॉबी के जो वकील है कि उन्होंने बोले हैं कि मराठा समाज का जो भी कानून का जो लड़ाई होगा, चाहे हाई कोर्ट हो, चाहे सुप्रीम कोर्ट हो, चाहे सेशन कोर्ट, जो भी कोर्ट हो, हम मराठों के जो भी न्याय की लड़ाई होगी हम लड़ेंगे। अभी आज जो मराठा का जो मनोज जरांगे साहब जो वासी में आए हैं कि उनको जो मराठा का जो उन्होंने जो अध्यादेश जो निकाला है, उनकी जो समझो जो कमेटी मिली है, तो उनका जो निकाल है वो 3:30 बजे के बाद मिलने वाला है। तो आज़ाद मैदान में जो भी उन्होंने सरकार ने या पुलिस ने जो भी वहाँ पे अटकाव किया, स्टेज की व्यवस्था को अटकाव किया, तो उससे हम पीछे हटने वाले नहीं है। यहाँ हम लोग आए हैं एक भगवे झंडे के नीचे आए, तो हम लोग यहाँ से लेके ही जाएंगे, क्योंकि ये हम अंतिम लड़ाई है। हम जिएंगे, जीतेंगे और लड़ेंगे। एक मराठा छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय
आता त्याच्यासाठी तुम्ही तर जेवणाची व्यवस्था केलं, काय काय व्यवस्था इथे मानपूरमध्ये काय? गेल्या 4 दिवसापासून आमचं हे नियोजन चालू आहे. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत सर्व आम्ही नागरिक इथं काम करत आहोत. सर्व लोकांनी आम्हाला इथून मदत केलेली आहे. आपल्या मानपूरमधून कुणी कांद्याच्या गुणी, कुणी पोह्याच्या गुणी, कुणी तेलाचे डबं, पाण्याच्या बॉटल, बॉक्स, सिलेंडर, गॅस आणि सर्वांनी या कामासाठी कष्ट घेतलेले आहे आणि आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आम्ही सरकारला मागणी करतो. काय सांगणार तुम्ही इथे आलाय, काय सांगणार, कुठून आले? सर, मी मराठा सकल समाजाचाच एक बांधव आहे आणि आम्ही गेल्या 1 महिन्यापासून खूप प्रयत्न करून सर्वांना एकत्रित करून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. जे बांधव आमचे बाहेर गावावरून आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे उपहार, कांदा पोहे, पाण्याचं आणि वैद्यकीय सेवा ठेवलेल्या आहेत आणि आम्हाला जरांगे साहेबांसारखा एक कट्टर नेतृत्व भेटलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना जोपर्यंत ते आम्हाला मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत आम्ही इथून आता सर्व पुढे पाऊल टाकणार नाही आहे. एक मराठा, एक मराठा. आम्ही इथं पाण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे मानपूरच्या सगळ्या रहिवाशाच्या तर्फे आणि इथं कसं मनोज जरांगे पाटलांचं आम्ही स्वागतच करत आहे. ते सर्वासाठीच करत आहेत. आम्ही कसं इथं सगळ्यांनी भरपूर एकजूट दाखवलेलं आहे. हे सर्वात मोठी आहे आणि आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे. आम्ही आरक्षण घेण्यासाठीच इथं आहे. सेम त्यांनी बोललं तसंच आरक्षण हे भेटलंच पाहिजे, कारण की मराठा समाज पण आज भरपूर असा मागासलेपणा आहेच त्यांच्यामध्ये, तर सगळ्यांना भेटलंच पाहिजे आरक्षण. आत्तापर्यंत तर काय म्हणजे प्रॉपर माहिती मिळालेली नाही आहे त्यांच्याकडून. असं माहिती मिळाली आहे की 1 तासाभरात त्याच्यावरती विचार करून काहीतरी कळवणार आहेत, पण अजून त्याबद्दल काय प्रॉपर इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत आलेली नाही. पण आम्हाला आशा आहे की आमच्या मागण्या आहेत, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.